स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रसिकहो नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर मराठी विभागातर्फे तसेच विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविवर्य शरदचंद्र मुक्तिबोध यांचा जन्मशताब्दी समारोह साजरा करण्यासाठी आपण इथे सारे जमले आहात. आजच्या या कार्यक्रमात मी रुचा वगरकर मांजरखेडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्यावर आधारित व्याख्यानमाला आम्ही इथे आयोजित करीत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख माननीय प्रमोद मुनघाटे सरांना. नमस्कार. आजच्या या प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, आमचे या कार्यक्रमाचे सहआयोजक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय मनोहरराव म्हैसाळकर, तसेच आमच्या विभागातील सर्व सहकारी विद्यार्थी आणि या व्याख्यानासाठी उत्सुक असलेले सर्व रसिक प्रेक्षकांचे मी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे स्वागत करतो. मराठीतील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष या जानेवारीमध्ये पूर्ण होत आहे. खरं म्हणजे यंदाचं संपूर्ण वर्ष आपलं कोरोनाशी दोन हात करण्यात गेलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टींना आपण मुकलो आहोत. त्यात साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र हे सुद्धा आलं. पण तरीसुद्धा मुक्तिबोधांची ही जी जन्मशताब्दी, त्यानिमित्तानं हा जो उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो ऑनलाईन पद्धतीने का होईना, पण या माध्यमातून प्राध्यापक मुक्तिबोधांचं आम्ही स्मरण करत आहोत याचा मला स्वतःला आनंद वाटतो. मुक्तिबोधांचा जन्म 21 जानेवारी 1921 रोजी इंदूर येथे झाला आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचं निधन झालं. मुक्तिबोध काही काळ महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचालनालयामध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर ते दीर्घकाळ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात मराठीचे अध्यापक म्हणून कार्यरत राहिले. अखेरपर्यंत त्यांचा रहिवास नागपुरातच होता. मुक्तिबोध यांचं एकूणच मराठी साहित्यातील योगदान आणि नागपूरशी असलेला त्यांचा हा संबंध लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आमच्या मराठी विभागाने त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी एक आयोजन करावं असं ठरलं. त्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली होती, कार्यक्रमांची आखणी केली आणि आमच्या या उपक्रमामध्ये नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाने सुद्धा सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. त्याबद्दल प्रथमच मी विसा संघाचे अध्यक्ष माननीय मनोहरराव म्हैसाळकर आणि सरचिटणीस विलास मानेकर यांचा आभार मानतो. मुक्तिबोधांचं एकूणच मराठी साहित्यात जे स्थान आहे ते फार वरचं आहे. आपण केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचं जनक मानतो आणि मराठी कवितेला पुढचं वळण मराठेकरांनी दिलं असं समजतो आणि त्यामुळे मराठेकरांना आपण दुसरे केशवसूत असे संबोधतो. एक असं लक्षात घेऊ शकतो आपण की मराठेकरांचा प्रभाव हा त्यांच्यानंतरच्या कवीवर फार मोठ्या प्रमाणावरती होता, पण तो मुक्तिबोधांवरती नव्हता. किंबहुना मुक्तिबोध हे मराठेकरांच्या साहित्य विचारांच्या आणि काव्यातील जाणीवांच्या सुद्धा विरोधी टोकावर उभे असलेले आपल्याला दिसतात. याउलट असे चित्र दिसतं आपल्याला की केशवसुतांनी जो मानवतावाद आपल्या कवितेतून मांडला, त्या मानवतावादाला मुक्तिबोधांनी मार्क्सवादी जाणीवांचं नवीन परिमाण दिलेलं होतं. त्यामुळे केशवसुतांचे खरे वारसदार मराठेकर नसून मुक्तिबोध आहेत असंही मानणारा एक समीक्षकांचा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. मुक्तिबोधांच्या कवितेतील योगदानासारखंच त्यांचं साहित्य विचारातील योगदानसुद्धा फार महत्त्वाचं मानलं जातं. सृष्टी साहित्य आणि सौंदर्यमूल्य हे त्यांचं पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय साहित्यशास्त्र एका बाजूला
त्यानंतर मराठेकरांचं सौंदर्यशास्त्र, त्यानंतर मुक्तिबोधांनी इहवादी आणि मानवतावादी भूमिकेतून आपल्या या पुस्तकाची मांडणी केली आणि मानुषता हे मूल्य त्यांनी मराठी समीक्षेला दिलं असं आपण मानतो. या त्यांच्या पुस्तकाकरता त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता. मुक्तिबोध कवी होते, साहित्य समीक्षक होते, त्याचप्रमाणे ते कादंबरीकारसुद्धा होते. क्षिप्रा, सरहद्द आणि जन है ओळतू जेथ या 3 कादंबऱ्यांनी मराठी काव्यविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. या सगळ्या त्यांच्या साहित्याचं स्मरण करावं, त्यांच्या साहित्याचं पुनर्विलोकन करावं आणि नव्या संदर्भात एकूणच मुक्तिबोध मांडावा, यासाठी आमच्या विद्यापीठाच्या या मराठी विभागाने ही 3 दिवसांची एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. याबरोबरच काल मुक्तिबोध स्मृतिप्रित्यर्थ एक कविसंमेलन संपन्न झालं. या कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापक प्रभा गणोरकर होत्या आणि महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आघाडीचे समकालीन कवी या कविसंमेलनामध्ये सहभागी झाले होते. आज या ठिकाणी मुक्तिबोध यांचा साहित्य विचार या विषयावर सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक डॉक्टर यशवंत मनोहर यांचं व्याख्यान होणार आहे. डॉक्टर मनोहर हे आमच्या या विभागाचे माजी विभाग प्रमुख आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची सूत्रे संचालन करणाऱ्या प्राध्यापक अमृता इंदुरकर यांच्याकडे देतो. धन्यवाद. श्रोते हो, मुक्तिबोधांनी आपल्या कवितेचा आशय अधिक सामाजिक असल्यामुळे तो प्रकट करण्यासाठी व्यावहारिक जीवनातील प्रतिमांचा उपयोग केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. यानंतर आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय मनोहर म्हैसाळकर सरांना मी इथे आमंत्रित करते. यावर्षी आपण मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि कादंबरीकार शरदचंद्र मुक्तिबोध यांची जन्मशताब्दी साजरी करीत आहोत. 21 जानेवारीला त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. कोरोनासारख्या महामारीच्या या काळात काही गोष्टी आपण करू शकलो नाही, त्यापैकी ही एक महत्त्वाची आहे, पण ती आता होत आहे, हे समाधान नक्कीच आहे. मुक्तिबोधांचं मराठीतील साम्यवादी कवी म्हणून, समीक्षा म्हणून, विचारवंत म्हणून, कादंबरीकार म्हणून असलेलं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेला माणुसतेचा विचारही हा मराठी साहित्यात तो अपूर्व होता. कवी अनिल, विंदा करंदीकर, मुक्तिबोध, नारायण सुर्वे या मंडळींनी मराठीत साम्यवादी कवितेची पायाभरणी जशी केली तसाच तो विचारही प्रभावीपणे मांडला. त्या विचारांना अधिक टोकदार आणि स्पष्ट करून आपल्या लेखनातून मांडण्याचा आणि त्याद्वारे मराठी साहित्य विश्व अधिक समृद्ध करण्याचं श्रेय निश्चितपणे मुक्तिबोधांना जातं. त्यांचा जन्मशताब्दी सोहळा विदर्भ साहित्य संघ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहे. या सोहळ्याला मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नव्या पिढीला मुक्तिबोधांच्या साहित्याची नव्याने ओळख पटेल असा विश्वास प्रकट करतो. थांबतो. रसिक हो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुभाष चौधरी यांना मी अध्यक्षीय भाषणाकरिता इथे आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहरराव म्हैसाळकर तसेच आजच्या व्याख्यानाचे सन्माननीय वक्ता, या व्याख्यानमालेचे आयोजन आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि त्यांचे सर्व सहकारी, तसेच या व्याख्यानमालेकरिता उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व रसिक मित्र हो. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी निमित्त आमच्या विद्यापीठाच्या वतीने 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली, याचा मला आनंद झाला आहे. तसेच या व्याख्यानमालेच्या आयोजनात
नागपूरची विदर्भ साहित्य संघ ही संस्था सहभागी झालेली आहे, याचा तर मला विशेष आनंद वाटतो. त्यासाठी साहित्य संघाचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर म्हैसाळकर यांना मी त्यासाठी धन्यवाद देतो. आपणा सगळ्यांना माहीतच आहे की कवी शरदचंद्र मुक्तिबोध हे मराठीतील एक प्रमुख कवी होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशात इंदूरला झाला असला तरी त्यांचे संपूर्ण आयुष्य नागपूरला व्यतीत झाले. ते नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांच्या कवितेने मराठी नवे युग निर्माण केले असे सर्व अभ्यासक एकमताने मान्य करतात. कवितेबरोबर प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांनी आपले स्वतःचे साहित्यशास्त्रही निर्माण केले होते. नवीन सिद्धांत मांडले होते. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आमच्या विद्यापीठाने एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आजच्या व्याख्यानमालेकरिता मी आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो. रसिक हो, एखाद्या साहित्यकृतीत त्या लेखकाने किंवा कवीने किती शब्द वापरले, ते कसे वापरले, यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे लेखकाचा किंवा कवीचा भाव. ज्या दिव्यातून लेखकाला जावे लागते आणि त्यानंतर एक उत्तम अशी साहित्यकृती जन्माला येते, तेच एखाद्या लेखकाचं किंवा कवीचं खरं यश म्हणायला हरकत नाही. या व्याख्यानमालेचे आजचे प्रमुख वक्ते आपल्याला परिचित असणारे प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर, आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे मुक्तिबोधांचा साहित्य विचार. प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील येरल्या या छोट्याशा खेड्यात झाला. खूप हालअपेष्टा सहन करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातूनच ते प्रथम श्रेणीत MA झाले. डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, बंगाली, गुजराती आदी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. मनोहर सरांनी रमाई, मी सावित्री ज्योतिबा फुले, मी यशोधरा या कादंबरीचे लिखाण त्यांनी केले. नवे साहित्यशास्त्र, मराठी कविता आणि आधुनिकता, युगसाक्षी साहित्य हे समीक्षा ग्रंथ सरांनी लिहिले. तसेच उत्थान गुंफा, जीवनायन, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन काव्य हे कविता संग्रह मनोहर सरांच्या लेखणीतून उतरले. प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर हे नाव घेतलं तर सरांचे उत्थान गुंफा हे काव्यसंग्रह आपल्या डोळ्यासमोर येतं. सरांनी कवितेसह साहित्यातले विविध प्रकार हाताळले. काहीशा वेगळ्या धाटणीच्या, पण सरांच्या कविता चिंतनाची डूब असणाऱ्या आहेत. अशा या थोर विचारवंतांचे मुक्तिबोधांविषयी असलेले विचार आज आपण ऐकणार आहोत. आजच्या व्याख्यानमालेसाठी मी प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सरांना इथे आमंत्रित करते. सर्व भावंडांनो, तुम्हा सर्वांना जय भारत, जय संविधान. हे वर्ष प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोधांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आपण सगळे साहित्यावर प्रेम करणारे, समीक्षेवर प्रेम करणारे आणि जीवनावरही प्रेम करणारे सर्व लोक, त्यांना ह्या निमित्तानं आपण अंतःकरणपूर्वक अभिवादन करू. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या संबंधी, त्यांच्या मानुषता सिद्धांतासंबंधी बोलत असताना सुरुवातीलाच त्यांच्या संबंधी काही माझे व्यक्तिगत ऋणानुबंध होते, त्या संबंधी बोललो पाहिजे.
1969 सालापासून 1979 पर्यंत मी नागपूरच्या नागपूर महाविद्यालयात त्यांच्यासोबत अध्यापनाचं काम केलं. ते माझे विभाग प्रमुख होते. आमची वैचारिक भूमिका एका दिशेनं जाणारी असल्यामुळे त्या काळात आमच्या खूप चर्चा होत असत. माणुसतेचा सिद्धांत ते लिहित असताना खूपदा मी त्यांच्याशी बोललो आहे, तेही माझ्याशी बोलले आहेत. संकल्पना, स्वरूप यासंबंधी ते खूप बोलायचे. आपल्या जाणीवा स्पष्ट करून घ्यायचे चर्चेमधून, बोलण्यामधून. आणि एक बुद्धिमान, एक प्रज्ञावंत म्हणून, एक महान समीक्षक म्हणून मला त्यांचा परिचय होत गेला. त्यांच्या संबंधीचा आदर अधिकच वृद्धिंगत होत गेला. मुक्तिबोधांनी अत्यंत महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या. मुक्तिबोधांनी मराठीमध्ये अत्यंत मोक्याची अशी कविता लिहिली. ही कविता साधी सरळ कविता नव्हती. ती या काळातील नवकवितेचे जे अध्वर्यू मानले जातात, बाळ सीताराम मर्ढेकर, त्यांच्या कवितेला एका अर्थानं प्रतिवाद देणारी, या कवितेतील भावविश्व आणि जाणीवविश्व आणि दिशा खोडून काढणारी, वर्गीय जाणीवेची आणि क्रांतिकारी जाणीवेची कविता त्यांनी लिहिली मराठीमध्ये. आणि या कवितेचं समर्थनही त्यांनी त्यांच्या नवी मळवाटच्या प्रस्तावनांमध्ये केलेलं आहे. आपली भूमिका, आपलं वेगळेपण त्यांनी या सगळ्या प्रस्तावनांमध्ये मांडून ठेवलेलं आहे. इतरत्रही त्यांनी ते मांडलेलं आहे. मराठी कवितेसंबंधी त्यांचं विपुल लेखनही आहे. आणखी महत्त्वाचं लेखन त्यांनी केलं ते कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये. आणि तेही मोठा समीक्षा विषय म्हणून झालेला आहे. आणि तिसऱ्या प्रकारचं जे त्यांचं लेखन आहे ते आहे समीक्षा लेखन. मुक्तिबोध एक महत्त्वाचे प्रज्ञावंत होतेच, बुद्धिवंत होतेच. आणि या प्रज्ञावंतानं अफाट अशा प्रकारचं बौद्धिक वाङ्मय वाचलेलं होतं. मार्क्सपासून, एंगल्सपासून, एम एन रॉयपासून. आणि त्यांनी मार्क्सवादी साहित्य समीक्षाही जीव ओतून वाचली होती. एक असं त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त, त्यांचं एक गंभीर व्यक्तिमत्व, सतत डोक्यात विचार वागवणारं व्यक्तिमत्व, या सगळ्याच त्यांच्या अभ्यासातून, व्यासंगातून घडलेला आहे. ही गोष्ट त्यांच्या अध्यापनातही दिसत असे, त्यांच्या समीक्षेतही दिसत असे. आणि सामाजिक स्वरूपाचं जे काही त्यांनी लेखन केलं त्या लेखनातूनही दिसत असे. काही निबंध जीवन आणि साहित्य, सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य, या तीन त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकांमधून त्यांची समीक्षा आलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या वैचारिक बौद्धिक जीवनाला या समीक्षेनं एका अर्थानं
एक मोठं खाद्य पुरवलेलं आहे, उत्तेजना पुरवलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यांची समीक्षा अशी बहुचर्चित आहे. मगाशी आपण त्यांच्या कवितेसंबंधी बोललो की ही कविता मराठीमध्ये जी व्यक्तिवादी अशा प्रकारची कविता, जी प्रयोगशील अशा प्रकारची कविता किंवा अभिव्यक्ती विलक्षण अशा प्रकारची जी कविता त्या काळात महाराष्ट्रात येत होती, त्या कवितेच्या विरुद्ध त्या कवितेला खोडून काढणारी आणि एक विधायक अशा प्रकारची, आशावादी, क्रांतिकारी अशा प्रकारची कविता त्यांनी महाराष्ट्राला दिली असंच त्यांच्या समीक्षेच्या संदर्भातही म्हणता येतं. त्यांची जी समीक्षा आहे ती पहिल्या त्यांच्या छोट्या पुस्तकापासून काही निबंध नावाच्या सृष्टी सौंदर्यपर्यंत जे त्यांनी लेखन केलं त्या सगळ्या लेखनाचं केंद्र जीवनवाद आहे. जीवनमूल्य हे केंद्र आहे. मर्ढेकरांनी रूपवाद मांडला, आकृतिवाद मांडला, ज्याला आपण घाटवाद म्हणतो, अशी घाटदर्शी समीक्षा त्यांनी लिहिली. आकृतीलाच त्यांनी साहित्याचं सौंदर्य मानलं आणि आशयाला, जीवनार्थाला त्यांनी आपल्या लय सिद्धांतापासून दूर ठेवलं. या पार्श्वभूमीवर मुक्तिबोधांनी जी समीक्षा लिहिली ती संपूर्ण मर्ढेकर मोडीत काढणारी, मर्ढेकरांची सगळी भूमिका तोडून ठेवणारी अशा प्रकारची समीक्षा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी लिहिली. म्हणजे प्रगमनशील अशा प्रकारची जी जीवन जाणीव आहे, प्रगतीवादी अशा प्रकारची जी जीवन जाणीव आहे, परिवर्तनवादी, क्रांतिवादी अशा प्रकारची जी जीवन जाणीव आहे, आशावादी या जीवन जाणीवेचं प्रवक्तेपण मुक्तिबोधांनी महाराष्ट्रात केलं आणि एका अर्थानं जीवनवादी समीक्षेचे हे त्यांच्या काळातले एक महानायक ठरले. मर्ढेकर जर आकृतिवादाचे नायक असतील तर मुक्तिबोध, शरदचंद्र मुक्तिबोध हे आशयवादाचे, क्रांतिवादाचे आणि परिवर्तनशील जाणीवेचे हे महानायक आहेत, समीक्षेतले, कवितेतले, असं मी ठामपणे सांगितलं पाहिजे. त्यांच्या समीक्षेला एका अर्थानं बळ देणारं वातावरण 1960 नंतर महाराष्ट्रात सुरू झालं. एक संपूर्ण भौतिकवादी, इहवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि समतावादी, पुनर्रचनावादी साहित्य विधान, आंबेडकरवादी साहित्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात गोंगावू लागलं. मुक्तिबोधांच्या कवितेला, मुक्तिबोधांच्या पुढे समीक्षेला आणि वैचारिक लेखनाला एका अर्थानं या घटनेनं जे बळ दिलं, जी शक्ती दिली त्यांना, ती शक्ती इतर कोणीही देऊ शकलं नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. एका अर्थानं हा प्रत्यक्ष असा वाङ्मयीन पुरावा, धगधगता वाङ्मयीन पुरावा मुक्तिबोधांना आंबेडकरवादी साहित्याच्या रूपानं मिळाला आणि त्यांच्या समीक्षेनं एक उठाव घेतला. ही समीक्षा अधिकच मर्ढेकरांच्या विरोधात, त्यांना खोडून काढण्याच्या निमित्तानं जात राहिली.
नाना प्रकारचे अशा प्रकारचे संदर्भ ती जमवत राहिली, गुंफत राहिली आणि मराठीमध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये या जीवनवादी किंवा लौकिकतावादी किंवा इहवादी समीक्षेचं एक महानायक पण केलं असं मला स्वतःला वाटतं. भावंडांनो, सौंदर्य सिद्धांत हा मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धांत आहे आणि हा माणुसतेचा सिद्धांत त्यांच्या एकूणच समीक्षेमध्ये केंद्रवर्ती आहे. या मानुषतेभोवती मानुषतेचा सिद्धांत तर त्यांनी नंतर मांडला, पण 1963 साली जे प्रकाशित झालं पुस्तक, काही निबंध, त्या पुस्तकापासून त्यांची वाटचाल कुठल्या दिशेने होणार त्याचं जणू सुतोवाच आपल्याला त्या पुस्तकात दिसतं. तिथं माणुसता शब्द नसेल, माणुसता ही संकल्पना नसेल, पण माणुसतेचा आशय, जीवन जाणीवेचा परिवर्तनवादी आशय, मानवतावादाचा आशय त्यांच्या ह्या सगळ्या समीक्षेमध्ये प्रारंभापासून आहे असं मला नम्रपणे वाटतं. कुठलाही समीक्षा सिद्धांत असो, मुक्तिबोधांच्या समीक्षेमध्ये त्यांचा एक बहुचर्चित अशा प्रकारचा सिद्धांत म्हणजे मानुषता सिद्धांत. कुठलाही सौंदर्य सिद्धांत का निर्माण होतो, तर हा सिद्धांत काही स्पष्टीकरण द्यायला निर्माण होतो. साहित्याच्या, इतर कलांच्या संदर्भामध्ये जे काही मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं, त्या प्रश्नांची स्पष्टीकरणं हा सिद्धांत देत असतो. सगळे सौंदर्य सिद्धांत ते तुम्हाला पटोत न पटोत, मुद्दा तो नाही आहे. हे सौंदर्य सिद्धांत मांडणारी प्रज्ञावंत मंडळी ही काही प्रश्नांची स्पष्टीकरणं देतच असतात, उत्तरं देतच असतात. सौंदर्य म्हणजे काय, सौंदर्य हे कसं जन्माला येतं, कलाकृतीच्या संघटनेचं तत्व कोणतं, मध्यवर्ती तत्व कोणतं, ज्या तत्वाभोवती कलाकृतीचा संपूर्ण असा विस्तार होतो, संपूर्ण वास्तू किंवा सौंदर्य वास्तू निर्माण होते, या सौंदर्याकृतीचं किंवा या साहित्याकृतीचं संघटक तत्व कोणतं, या कलाकृतीला, या साहित्यकृतीला एकत्र गुंफणारं तत्व कोणतं, या प्रश्नाचं उत्तर सौंदर्य सिद्धांताला द्यावं लागतं. तिसऱ्या पातळीवर आणखी एका प्रश्नापासून सौंदर्यशास्त्राची किंवा सौंदर्य सिद्धांताची सुटका होत नाही. तो प्रश्न म्हणजे जीवनमूल्ये आणि सौंदर्य मूल्ये यांचा संबंध काय, यांच्यामधलं नातं, यांच्यामधलं अनुबंध, यांचे संबंध परस्पर पूरक आहेत की परस्पर विघातक आहेत, याही प्रश्नाचं उत्तर सौंदर्य सिद्धांत मांडणाऱ्या प्रज्ञावंतानं द्यावं लागतं. आणखी एका पातळीवर सौंदर्य सिद्धांताला विचार मांडावा लागतो, स्पष्टीकरण द्यावं लागतं. हा प्रश्न आहे, साहित्यकृती काही एक नसते, अशा अनेक कृती असतात, अनेक साहित्यकृती असतात, अनेक कादंबऱ्या, अनेक कविता, अनेक कथा, नाटकं, अशा अनेक वाङ्मय प्रकारांमध्ये, साहित्य प्रकारांमध्ये अनेक साहित्यकृती असतात. या सगळ्या साहित्यकृती काही सौंदर्याच्या दृष्टीनं, वाङ्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनं सारख्याच नसतात, त्यांच्यामध्ये तरतम भावसुद्धा असतो.
ही साधारण आहे, ही चांगली साहित्यकृती आहे, ही उत्कृष्ट आहे, उत्तम आहे, ही महत्तम आहे, हिच्यात वाङ्मयीन महत्ता आहे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या या कलाकृतींची कॅटेगरी, या कलाकृतींची वर्गवारी, तिची प्रतवारी ही कशी लावायची? अमुक साहित्यकृतीला साधारण म्हणायचं, चांगली म्हणायचं, का म्हणायचं? पण ह्याची कारणं कोणती? अनेक एखादी साहित्यकृती उत्तम आहे, महान आहे, कालातीत आहे, श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचं विधान आपण करतो. त्याला असं विधान आपण कोणत्या निकषावर करीत असतो? या विधानामागे आपले कोणते मानदंड उभे असतात, मूल्यदंड उभे असतात? याचंही स्पष्टीकरण सौंदर्य सिद्धांत मांडणाऱ्या व्यक्तीला द्यावं लागतं. भावंडांनो, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देणारी दोन घटिते, वाङ्मयीन घटिते किंवा समीक्षा घटिते आपल्याकडे आहेत. एक घटित आहे संस्कृत साहित्यशास्त्रातलं आणि महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये त्याची चर्चा विपुल प्रमाणात झालेली आहे. ते घटित म्हणजे रससिद्धांत. मुक्तिबोधांनी रससिद्धांत नाकारला. मुक्तिबोधांनी मर्ढेकरांचा, कलावाद्यांचा आवडता, मी ज्याला वाङ्मयीन फॅसिझम म्हणतो, हा कलावाद्यांचा लय सिद्धांत, आकृती सिद्धांत, त्याचीही चर्चा झाली. तर हा लय सिद्धांत सुद्धा शरश्चंद्र मुक्तिबोधांनी खोडून काढला, रससिद्धांत खोडून काढला. अमुक सिद्धांत मला आवडत नाही असं म्हणून भागत नाही, त्याचं विश्लेषण करावं लागतं. कोणत्या कारणासाठी? तुम्हाला हा रससिद्धांत पटत नाही, त्याची मीमांसा करावी लागते. मुक्तिबोधांनी रससिद्धांत नाकारला साहित्य सिद्धांत म्हणून, लय सिद्धांत नाकारला साहित्य सिद्धांत म्हणून. हे दोन्ही सिद्धांत त्यांनी खोडून काढले आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला मानुष्यतेचा सिद्धांत मांडला. हा सौंदर्य सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे असं दिसतं. मुक्तिबोधांनी रससिद्धांत नाकारला. आता यासंबंधी खूप विस्तारानं बोलता येण्यासारखं आहे, पण तसं न बोलता हा सिद्धांत त्यांनी का नाकारला? तर पहिले एक महत्त्वाचं केंद्रवर्ती कारण त्यांनी सांगितलं की रससिद्धांत पुमर्थावरती, पुमर्थ म्हणजे पुरुषार्थ विचार, हा सरंजामी विचार आहे. सरंजामदारांच्या भल्याचा, त्यांचे हितसंबंध जपणारा, सुरक्षित ठेवणारा आणि संवर्धित करणारा, अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. ही सरंजामी व्यवस्था आहे. या व्यवस्थेला पायाभूत अशा प्रकारची ताकद पुरवणारा, पायाभूत अशा प्रकारची रसद पुरवणारा अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. पुरुषार्थ विचार म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या चार गोष्टी ज्यामुळे ठरतात त्याच्या मुळाशी काय आहे? वर्णव्यवस्था आहे. वर्णव्यवस्था म्हणजे विषमतेची व्यवस्था. या विषमतेची व्यवस्था ही तुमच्या जीवनातील अर्थव्यवस्था कशी असावी, तुमच्या जीवनातील धर्मव्यवस्था कशी असावी, तुमच्या जीवनातील कर्मव्यवस्था कशी असावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या वर्णव्यवस्थेमध्ये आहे. आणि वर्णव्यवस्था ही विषमतेचीच व्यवस्था आहे.
ती केवळ विषमतेची व्यवस्था असं आहे असं नाही आहे, ती चिरंतन अशा विषमतेची व्यवस्था आहे जी विषमता कधी बदलू नये, जे शोषण कधी बदलू नये असं या सरंजामी व्यवस्थेला वाटतं, या ब्राह्मणशाहीला वाटतं, ब्राह्मणवादाला वाटतं. त्या ब्राह्मणवादाच्या भल्याचं, त्यांचे हितसंबंध जपणारं अशा प्रकारचं हे पुरुषार्थ विचाराचं घटित आहे. हा पुरुषार्थ विचार आहे, तो सर्वांच्या हिताचा नाही, तो सकल हितांचा नाही, तो मुठभर अभिजनांच्या, मुठभर वर्णव्यवस्थेतल्या एका वर्णाच्या, उच्च वर्णाच्या हिताचा हा पुरुषार्थ विचार आहे. मुक्तिबोधांनी सृष्टी सौंदर्य या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की रससिद्धांत तुम्ही मान्य केला की तुम्हाला हा वर्णव्यवस्था नियोजित, वर्णव्यवस्थेला पुढे घेऊन जाणारा पुरुषार्थ विचार मान्य करावाच लागतो आणि तुम्हाला त्यासोबतच अध्यात्म विचार हाही मानावा लागतो. मुक्तिबोधांना ह्या दोन गोष्टी त्या काळात मान्य नव्हत्या आणि म्हणून मुक्तिबोधांनी हा रससिद्धांत नाकारला. रससिद्धांत नाकारला म्हणजे त्याला पायाभूत असणारा हा पुमर्थ विचार किंवा पुरुषार्थ विचार त्यांनी, वर्णव्यवस्थेचा विचार त्यांनी नाकारला. साहित्यामध्ये नायक कोण असावं, नायिका कोणी असावं, साहित्यामधील नायकांनी भाषा कोणती बोलावी, नायिकेनं कोणती भाषा बोलावी, स्त्रियांनी कोणती भाषा बोलावी, उच्चवर्णातल्या लोकांनी कोणती भाषा बोलावी आणि बहुजन समाजातल्या लोकांनी कोणती भाषा कोणत्या भाषा बोलाव्यात, याची सगळी गणित त्या काळाच्या सगळ्या धर्मव्यवस्थेने ठरवून दिलेली होती. मुक्तिबोध आता सविस्तर उहापोह करतात आणि हा विषमतेचा सिद्धांत आहे, हा वर्णांचा, हा जातींचा, हा विषमतेचा, शोषणाचा सिद्धांत आहे. इथं माणुसता नाही आहे असं मांडतात आणि रससिद्धांत मोडून काढतात, खोडून काढतात. त्यांनी हे म्हटलं आहे की रससिद्धांत जे पुरोगामी किंवा परिवर्तनवादी प्रज्ञावंतांनी, प्रतिभांनी निर्माण केलेलं साहित्य आहे किंवा आधुनिक प्रज्ञावंतांनी, प्रतिभावंतांनी निर्माण केलेलं साहित्य आहे, त्याची कोणतीही मीमांसा करण्याला आपल्याला रससिद्धांत मदत करू शकत नाही. तो या अर्थानं साहित्य सिद्धांतच ठरत नाही, तो एका विशिष्ट काळातला, विशिष्ट लोकांच्या हिताचा साहित्य सिद्धांत आहे आणि साहित्य सिद्धांत म्हणून रससिद्धांताला मान्यता देता येत नाही असं मुक्तिबोधांचं म्हणणं आहे. भावंडांनो, मराठीमध्ये प्रामुख्यानं, प्राधान्याने चर्चेला घेतला गेलेला हा रससिद्धांत अत्यंत लोकमान्य अशा प्रकारचा रससिद्धांत, परंपरामान्य अशा प्रकारचा रससिद्धांत, परंपरावाद्यांना मान्य अशा प्रकारचा रससिद्धांत मुक्तिबोधांनी नाकारला आणि त्याबरोबरच त्यांनी मर्ढेकरांचा, त्यांच्या समकालीन मर्ढेकरांचा लय सिद्धांतही नाकारला. मर्ढेकर यांचा जो लय सिद्धांत आहे, संवाद, विरोध, समतोल या त्रिसूत्रीवरती बेतलेला हा लय सिद्धांत सांगतो की या लयाचा, लयसंबंधांचा आस्वाद म्हणजे सौंदर्याचा आस्वाद. मुक्तिबोधांना हे मान्य नाही. त्यांनी पहिल्या पातळीवर मर्ढेकरांची संवेदनांची भूमिका कन्सेप्शन नाकारून टाकलं.
संवेदना अर्थमुक्त असतात म्हणून त्या शुद्ध असतात, विशुद्ध असतात. आणि ज्या कलेमध्ये या विशुद्ध संवेदना व्यक्त होतात ती कला शुद्ध, परिशुद्ध. आणि ज्या कलेमध्ये या संवेदना भ्रष्ट रूपात येतात ती कला ही भ्रष्ट कला असते. आणि बर्डेकरांनी साहित्य या कलेला भ्रष्ट कला म्हटलेलं आहे, कारण ती अर्थ देते. विशुद्ध संवेदनांचे गोडवे साहित्य कला गात नाही, ती जीवनार्थ देते. भावनांचा, अनुभवाचा, कलावंताच्या जीवनाचा जो मर्मार्थ आहे, हा मर्मार्थ ही साहित्य नावाची कला सांगते, देते. आणि या मर्मार्थाचा, या अर्थाचा आस्वाद, त्याचं परिशीलन म्हणजे सौंदर्य असं सांगते. म्हणून साहित्य ही कला भ्रष्ट कला आहे, सर्व कलांमध्ये भ्रष्ट कला आहे. संगीत ही सर्वश्रेष्ठ विशुद्ध कला आहे आणि साहित्य ही कला सर्व कलांमध्ये भ्रष्ट कला आहे, असं मर्ढेकरांचं म्हणणं आहे. मुक्तिबोधांनी हे सगळं म्हणणं खोडून काढलं आहे. साहित्य हे शब्दांच्या, भाषेच्या माध्यमातून व्यक्त होतं, साहित्याची आविष्कृती होते. कलावंत जीवनामध्ये घडतो, कलावंत समाजामध्ये घडतो. त्याच्या जाणीवा, त्याची मानसिकता, त्याची मूल्य ही समाजामध्ये घडत असतात. आणि म्हणून आणि भाषा ही मुळामध्ये, भाषा ही सामाजिक संस्था आहे. शब्दामध्ये संस्कृतीचे अर्थ असतात, भाषेमध्ये सांस्कृतिक अर्थ असतात. भाषा आली की हे सांस्कृतिक अर्थ तुम्हाला नाकारता येत नाहीत. आणि भाषेमध्ये किंवा शब्दांमध्ये एकच एक अर्थ नसतो. सार्त्रनी एका ठिकाणी त्यांच्या व्हॉट इज लिटरेचर या ग्रंथामध्ये म्हटलं आहे की गोऱ्यांसाठी आणि निग्रोंसाठी एकाच शब्दाचे सारखे अनुबंध किंवा संदर्भ नसतात. शब्द त्यांच्यासाठी वेगळी भूमिका करतो, शब्द गोऱ्यांसाठी वेगळी भूमिका करतो. भाषेचं हे रूपच आहे, ती सामाजिक संस्थाच आहे, क्रिस्तोफर काडवेल म्हणतो त्याप्रमाणे. आणि म्हणून भाषा आली की अर्थ आला, साहित्यिकाचा अनुभव आला की अर्थ आला, त्याचं जीवनात घडणं आलं की त्याचा अर्थ आला, जीवनार्थ आला. या सगळ्या गोष्टी साहित्यात येतच असतात. आणि साहित्य ही कला विशुद्ध कला नव्हे असं बर्डेकरांनी म्हटलं तरी ती कला सर्व कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला आहे. संपूर्ण जीवनाचा सर्वांगांनी, सर्वार्थांनी अगदी तळ ढवळून ती मर्मार्थ सांगत असते साहित्य कला. आणि म्हणून साहित्य कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे असं मुक्तिबोधांचं म्हणणं आहे. साहित्य ही जीवनन्याय संवादी अशा प्रकारची संघटना आहे. आणि ही संघटना कलावंतांच्या जाणीवेतून साकार होत असते. जीवनामध्ये अनंत द्वंद्वे आहेत, दोनता आहे, जाणीव संघर्ष आहे, मूल्य संघर्ष आहे. या सगळ्या द्वंद्वांच्या मध्ये ही द्वंद्वे प्रतिकूल असतात, कधी कधी अनुकूल असतात. या सगळ्या द्वंद्वशीलतेमध्ये कलावंताची जडणघडण, साहित्यकाराची जडणघडण होत असते. आणि इथे मुक्तिबोध आपल्याला महत्त्वाची गोष्ट सांगतात की माणसाची अस्तित्वे दोन प्रकारची किंवा तीन प्रकारची असतात असं मी मानतो.
एक अस्तित्व आहे नैसर्गिक आणि दुसरं आहे सामाजिक. नैसर्गिक अस्तित्व कालातीत असते आणि सामाजिक अस्तित्व कालसापेक्ष असते. नैसर्गिक अस्तित्व म्हणजे एलिनेशन मुक्त अशा प्रकारचं अस्तित्व आणि सामाजिक अस्तित्व हे एलिनेशन युक्त असतं. त्याचं नैसर्गिक अस्तित्व माणसाचं हे एका अर्थानं निरामय असतं, एलिनेशन रहित असतं. म्हणजे ते आणि त्यानंतर समाजातील परंपरा, समाजाची संस्कृती, धुरीणांची संस्कृती या निरुपाधिक निरामय अशा प्रकारच्या नैसर्गिक जीवनाचं अपहरण करतं. आणि हे आपल्याला दिसतं की त्याची मूळ माणुसकी माणसाची नष्ट होते. तो आपल्या मूळ माणूसपणाला पारखा होतो, मूळ असण्याला पारखा होतो. आणि सामाजिक जीवनामध्ये तो या सगळ्या अशा प्रकारच्या एलिनेशनचा एका अर्थानं आपल्यात रुजवात करून घेतो, आपल्यात एलिनेशनची. या परिस्थितीमध्ये त्याचं जे सामाजिक असणं आहे, ज्याला ते एक्झिस्टन्स म्हणतात, हे सामाजिक असणं जीवनामध्ये प्रत्यक्ष कलावंताला वेगवेगळ्या द्वंद्वशीलतेमधून नेत असतं. आणि या द्वंद्वशीलतेमधून तो संघर्ष रेखाटत, संघर्ष मांडत साहित्यिक या सगळ्या जीवनाला या एलिनेशनपासून एलिनेशन मुक्त जीवनाकडे, त्याच्या माणसाच्या मूळ असण्याकडे, म्हणजे त्याला ते इसेन्स म्हणतात, सत्व म्हणतात. मानवी जीवनाचं सत्व काय, मानवी जीवनाचं इसेन्स काय आहे, कशासाठी माणूस जगतो, कशासाठी माणसानं जगावं. मी मला सोडून जगावं, इतरांसाठी जगावं, मी माझं स्वातंत्र्य सोडून जगावं, इतरांचं पारतंत्र्य स्वीकारून जगावं, गुलामी स्वीकारून जगावं. या प्रश्नाची उत्तरं व्यक्तीला द्यावी लागतात. माझं जगणं हे स्वतंत्र आहे, माझं जगणं हे एलिनेशन मुक्त आहे, माणूसमय आहे. माझं मूळ जगणं माझ्या मूळ माणूसपणाशी, एलिनेशनचा जन्म होण्याच्या आधीच्या माझ्या मुक्त जगण्याशी, निरामय जगण्याशी, माणूसमय जगण्याशी त्याचा संबंध आहे. या सगळ्या त्याच्या माणसाच्या सामाजिक जगण्यातून, म्हणजे एलिनेशन युक्त जगण्यातून, त्याच्या फाटलेल्या जगण्यातून साहित्यिक त्याला बाहेर काढण्याचा आणि त्याच्या मूळ असण्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो. ह्याला मुक्तिबोध मानुषता म्हणतात. मानुषता म्हणजे जीवनाची सर्वश्रेष्ठ मूल्ये. मानुषता म्हणजे ज्या वेळेला माणसाला त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा वर्ण, त्याचा वर्ग, त्याचा वंश या गोष्टी कोणत्याही चिकटलेल्या नसतात, त्या अवस्थेतला माणूस हा पूर्ण स्वतंत्र माणूस, पूर्ण मुक्त माणूस, या त्याच्या मूळ माणूसपणाशी अजून जे फाटलेलं नाही, अजून जे माणूसपणाला तो पारखा झाला नाही, माणूस त्यापासून तुटला नाही, अशा त्या एकसंध एक जीव माणूसपणाशी हा साहित्यिक या द्वंद्वशीलतेमधून त्याला त्या मानुषतेपर्यंत घेऊन जातो, त्या निरामयपर्यंत घेऊन जातो, एकमयतेपर्यंत घेऊन जातो. मुक्तिबोध याला मानुषतेचा सिद्धांत मानतात. साहित्यकृतीमध्ये हा जो साहित्यिक आहे त्याला हे जर मानुषता दिसायची असेल, ही मानुषता त्याला कळायची असेल,
या माणुसकीचं मर्म त्याला जाणवायचं असेल तर त्याला त्याच्या धर्मातून, त्याच्या जातीतून, त्याच्या वर्णातून, या सगळ्यात ज्या त्याला तोडणाऱ्या, त्याला साहित्यिकालाही विभाजित करणाऱ्या, खंडित करणाऱ्या, विखंडित करणाऱ्या, एलिनेटेड करणाऱ्या, त्यालाही त्याच्या माणूसपणापासून तोडणाऱ्या या सगळ्या एलिनेशनपासून मुक्त व्हावं लागतं. त्यांना निरोप द्यावा लागतात, त्या सोडून द्याव्या लागतात गोष्टी, त्यांचा त्याग करावा लागतो. ह्यांच्या बाहेर आल्याशिवाय, या विषमतेच्या, या शोषणाच्या जाणीवांच्या पासून स्वतःला दूर नेल्याशिवाय, मुक्त करून घेतल्याशिवाय तुम्हाला माणुसकीचं मर्म जीवनाचं समजू शकत नाही. म्हणून मुक्तिबोध प्रारंभीच साहित्यिकाला त्याच्या या सगळ्या खऱ्या साहित्यिकपणाची जाण करून देतात, त्याच्या माणूसपणाची जाण करून देतात. ज्याला माणूसपण कळलेला आहे तोच माणुसतेचा उच्चार करेल, माणुसतेची महत्ता तो सांगेल. मुक्तिबोधांनी या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. बुद्धाचा करुणा विचार त्यांनी याला जोडून घेतलाय. मार्क्सच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात, मार्क्सच्या माणुसतेच्या संदर्भात मुक्तिबोधांनी आपल्या भारतातील बुद्धाच्या करुणेचा विचार जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या सगळ्या विवेचनातून, या सगळ्या त्यांच्या चिंतनातून एक माणुसतेचं, माणुसकीचं तत्व आपल्या पुढे येतं. आणि माणुसतेचं तत्व हे कालातीत आहे, त्याला काळाच्या मर्यादा नाहीत, देश स्थितीच्या, स्थलाच्या मर्यादा नाहीत, ती अमर्यादा आहे, असीम अशा प्रकारचं तत्व आहे. या तत्वाचा, या कालातीत तत्वाचा, मूल्यव्यवस्थेचा, मूल्यांचा ते विचार करतात आणि त्याला ते साहित्याचा एकार्थ मानतात, साहित्याचं सत्व मानतात, साहित्य कृतीच्या संघटनेचं प्रमुख तत्व मानतात, साहित्य कृतीला चिरंजीवित्व देणारं तत्व मानतात, सौंदर्य तत्व मानतात. मुक्तिबोधांनी हे केलं आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारची मानुषता कालातीत मूल्यांच्या संदर्भात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात माणुसतेचा सिद्धांत आणि त्याच्यातील ही तार्किकता किंवा त्याच्यातील मांडणी ही सगळ्या समीक्षकांनी मान्य केली असं नाही आहे. डॉक्टर राभा पाटणकरांनी मुक्तिबोधांची ही मांडणी अमान्य केलेली आहे. त्याचं कारण काय आहे? ते मार्क्सवादी पूर्ण अर्थानं होऊ शकत नाहीत. त्यांनी संत आणले, संतांचं तत्त्वज्ञान आणलं आणि त्यांनी भारतातलं चैतन्यवादी तत्त्वज्ञान स्वीकारलं, त्याचा अंगीकार केला, त्याचा आदर्श सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या लक्षात असेल की बुद्ध, मार्क्स हे भौतिकवादी आहेत, ते इहवादी आहेत, ते बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, ते विज्ञाननिष्ठ आहेत. स्टीफन हॉकिंग ज्या प्रकारे ईश्वर नाही म्हणतो, हे विश्व ईश्वरानं निर्माण केलं नाही असं म्हणतो, मी नास्तिक आहे असं म्हणतो, त्या प्रकारे बुद्धसुद्धा, मार्क्ससुद्धा स्टीफन हॉकिंगच्या कितीतरी वर्ष आधी स्वतःचा हा इहवाद, स्वतःचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि स्वतःचा समतावाद मांडून ठेवतात. त्यांनी एलिनेशनला खोडूनच काढलं. एलिनेशन रहित समाज, एलिनेशन मुक्त समाज, स्वतंत्र समाज, मुक्त समाज हे स्वप्न, हा आदर्श बुद्धांनी ठेवला, मार्क्सने पुढे ठेवला असं आपल्याला दिसतं. लोकायतांनी आदर्श पुढे ठेवला असंही आपल्याला दिसतं. या पार्श्वभूमीवर मुक्तिबोध
चैतन्यवादाला जवळ घेतात, मुक्तिबोध, भागवत धर्माला किंवा वारकरी संप्रदायाला क्रांतिकारी म्हणतात. कुठल्या अर्थानं क्रांतिकारी होते संत? त्यांनी आर्थिक क्रांती केली, सामाजिक क्रांती केली असं आपल्याला दिसत नाही. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लोकांनी फक्त एकत्र येण्यापुरतं त्यांची शिकवण होती. पण तरीही आपल्याला दिसतं की नामदेवाला काय, चोखामेळ्याला काय, त्याही वातावरणामध्ये, त्याही संदर्भामध्ये सामाजिक भेदाची शिकार व्हावं लागलं. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला त्याही काळामध्ये दिसतं. आणि म्हणून अगदी राभा पाटणकर असोत की आंबेडकरवादी समीक्षक असोत, हरिश्चंद्र थोरात असोत, या सगळ्या समीक्षकांनी मुक्तिबोधांचं दिगंबर पाद्य असोत, ते स्वतः मार्क्सवादी होते. त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं आहे की मुक्तिबोध काही मार्क्सवादी नाही आहेत, ते चैतन्यवादी आहेत. आणि हे लॉजिक त्यांनी सोडलेलं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ह्या चैतन्यवादाचा पुरस्कार येतो, त्यांच्या कवितेमध्ये हा चैतन्यवादाचा पुरस्कार येतो, त्यांच्या समीक्षेमध्येही या चैतन्यवादाचा पुरस्कार येतो. त्यांनी मार्क्सने सुरुवात केली, त्यांनी बुद्धापासून सुरुवात केली, पण आपल्याला असं दिसतं की ते शेवटी त्यांच्यावरती जे संस्कार झाले होते बाळपणापासून, त्या संस्कारांपासून काही दूर जाऊ शकले नाहीत. आणि त्यांच्या संपूर्ण या तिन्ही प्रकारच्या त्यांच्या लेखनामध्ये हा चैतन्यवाद, हे अध्यात्म आपल्याला भरलेलं दिसतं. आणि त्यामुळे त्यांचा मानुषतेचा सिद्धांत आपल्याला आता पुन्हा नव्यानं विचारात घ्यावा लागणार आहे. त्याच्यासंबंधी आपण पुन्हा चर्चा केली पाहिजे, पुन्हा बोललो पाहिजे, त्याची पुन्हा समीक्षा केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पण हे सगळं खरं असलं तरी मुक्तिबोधांनी महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये कलावादाला जो शह दिला, कलावादाशी त्यांनी जी झुंज घेतली, आकृतीवादाशी त्यांनी जी झुंज घेतली, ती झुंज आपल्याला त्यांना नमन करायला भाग पाडते, वंदन करायला भाग पाडते. त्यांनी मर्ढेकरांच्या विरोधामध्ये जे काही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे त्यांचं साहस, हे त्यांचं बंड आपल्याला त्यांना वंदन करायला भाग पाडतं. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं भावंडांनो, मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि मीही स्वतः मुक्तिबोधांना अभिवादन करतो, वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. श्रोते हो, आजच्या या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं ते म्हणजे प्राध्यापक यशवंत मनोहर सरांनी. आयोजकांच्या वतीने मी मनोहर सरांचे आभार मानते. रसिक सृजन हो, अनुराधा पाटील म्हणतात, जगण्यावर जडलेला जीव घेणा लोभ सुटता सुटत नाही. जगण्यावर जडलेला जीव घेणा लोभ सुटता सुटत नाही. म्हणून मी करते हे पांढऱ्यावर काळं एवढंच. म्हणून मी करते हे पांढऱ्यावर काळं एवढंच. मानुषतेचे मूल्य मुक्तिबोधांनी जपले होते. मुक्तिबोधांची जीवननिष्ठा त्यांच्या साहित्यातूनही प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसून येते. आपल्या कादंबरीतून मुक्तिबोधांनी आपल्या सगळ्या वाचकांना एक सामाजिक दृष्टी त्यांनी दिली होती. मुक्तिबोधांच्या मते समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मानुषतेचीच कालिक तत्वरूपे आहेत. याबरोबरच इथे हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. नमस्कार.